नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. एकदा मातेने श्री रामचंद्रांना न्हाऊ घातले आणि शृंगार करून पाळण्यात झोपविले. नंतर कुलदेवतेच्या पूजेसाठी स्नान केले. पूजा करून नैवेद्य दाखविला आणि जेथे स्वयंपाक केला होता तिथे ती गेली. पुन्हा आई पूजेच्या ठिकाणी परत आली तर आपला मुलगा कुलदेवतेला दाखवलेला नैवेद्य खात असलेला तिला दिसला. आई पाळण्यात झोपविला असताना इथे कोणी आणून बसविला या गोष्टीने घाबरून मुलाजवळ गेली. पाहते तर तेथे तो झोपलेला दिसला. मग देवघरात परत येऊन पाहिले तर आपला मुलगा तेथे जेवत होता. तिला कापरे भरले आणि तिचे अवसान गळून गेले. ती विचार करू लागली, इथे आणि तिथे मी 2 मुले पाहिली. हा माझ्या मनाचा भ्रम आहे की काही विशेष कारण आहे. प्रभू श्री रामचंद्रांनी मातेला घाबरून गेल्याचे पाहून मधुर हास्य केले. मग भगवंतांनी मातेला आपले अखंड अद्भुत रूप दाखविले. त्याच्या एकेका रोमामध्ये कोट्यवधी ब्रह्मांडे सामावली होती. अगणित सूर्य, चंद्र, शिव, ब्रह्मदेव, पुष्कळसे पर्वत, नद्या, समुद्र, पृथ्वी, वने, काल, कर्म, गुण, ज्ञान आणि स्वभाव दिसले. शिवाय कधीही पाहिले किंवा ऐकले सुद्धा नव्हते असे पदार्थही तिने तेथे पाहिले. सर्व तऱ्हेने बलवान असलेली माया पाहिली. ती भगवंताच्या समोर अत्यंत घाबरून हात जोडून उभी होती. माया नाचवीत असलेल्या जीवाला पाहिले आणि मग त्या जीवाला मायेपासून सोडविणाऱ्या अशा भक्तीलाही पाहिले. मातेचे शरीर पुलकित झाले. तोंडातून शब्द फुटत नव्हता. तेव्हा डोळे मिटून श्री रामचंद्रांच्या चरणी तिने मस्तक ठेवले. मातेला आश्चर्य वाटल्याचे पाहून श्रीरामांनी पुन्हा बालरूप घेतले. मातेला स्तुतीसुद्धा करता येईना. ती घाबरली की जगतपिता परमात्म्याला मी पुत्र समजले. श्रीहरींनी मातेला पुष्कळ प्रकारे समजावून सांगितले, हे माते, ऐक, ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस. कौसल्या वारंवार हात जोडून प्रार्थना करीत होती की हे प्रभू, मला कधीही तुमच्या मायेने व्यापू नये. भगवंतांनी पुष्कळ प्रकारच्या बाललीला केल्या आणि आपल्या सेवकांना अत्यंत आनंद दिला. काही काळ लोटल्यावर चारही भाऊ मोठे होऊन कुटुंबियांना सुख देऊ लागले. मग गुरुजींनी चूडाकर्म संस्कार केले. ब्राह्मणांना खूप दक्षिणा मिळाली. चारही सुंदर राजकुमार फार मनोहर अपार लीला करीत फिरत असत. जे मन, वचन व कर्म यांना अगोचर आहेत तेच प्रभू दशरथ राजांच्या अंगणात फिरत होते. राजे जेव्हा त्यांना भोजनास बोलवत तेव्हा ते आपापल्या बालसोबत्यांना सोडून येत नसत. कौसल्या माता जेव्हा बोलवायला जाई तेव्हा प्रभू ठुमकत ठुमकत पळून जात. वेद ज्यांचे नेती हे नाही म्हणून वर्णन करतात आणि श्री शिवांनाही ज्यांचा थांग लागलेला नाही त्यांना बळेच पकडण्यासाठी ती धावत असे. अंगाला धूळ लागलेल्या स्थितीत आलेल्या त्यांना राजा हसत हसत आपल्या मांडीवर बसवी. पकडून आणल्यावर श्रीराम भोजन करू लागत, परंतु चित्त चंचल असे. संधी मिळताच तोंडाला दही भात लागलेला असतानाच किलकारी मारत ते इकडे तिकडे पळून जात. श्री रामचंद्रांच्या फार भोळ्या आणि मनमोहक बाललीलांचे सरस्वती, शेष, शिव व वेद यांनी गायन केले आहे. या लीलांमध्ये ज्यांचे मन लागले नाही त्यांना विधात्याने अभागी बनविले. सर्व भाऊ कुमारावस्थेस येताच गुरु, पिता व माता यांनी त्यांचा यज्ञोपवीत संस्कार केला. श्री रघुनाथ भावांसह गुरुगृही विद्या शिकण्यास गेले आणि थोड्याच काळात त्यांना सर्व विद्या प्राप्त झाल्या. चारही वेद ज्यांचा स्वाभाविक श्वास आहेत ते भगवान विद्या शिकतात ही मोठी आश्चर्याची गोष्ट. चारी भाऊ विद्या, विनय, गुण व शील यामध्ये मोठे निपुण होते आणि ते सर्वजण राजांचे खेळ खेळत. त्यांच्या हाती बाण व धनुष्य शोभत असत. त्यांचे रूप पाहताच चराचर मोहून जात असे. ते सर्व भाऊ ज्या ज्या ठिकाणी खेळायला जात तेथील सर्व स्त्री पुरुष त्यांना पाहून प्रेमाने देहभान विसरत किंवा स्तब्ध होऊन त्यांना पाहत असे. कोसलपुरातील रहिवासी स्त्री पुरुष आबालवृद्ध सर्वांना कृपाळू रामचंद्र प्राणांहून प्रिय वाटत होते. श्रीराम भावांना व इष्टमित्रांना बोलावून बरोबर घेत आणि नित्यवनात शिकारीस जात. मनाला पवित्र वाटत त्या मृगांना मारून आणून रोज राजा दशरथांना दाखवित असत. जे मृग श्रीरामांच्या बाणाने मारले जात ते देह सोडून देवलोकी जात. श्रीराम आपले धाकटे भाऊ व मित्रांसह भोजन करीत आणि मातापित्यांच्या आज्ञेचे पालन करीत असे. नगरीतील लोकांना आनंद व्हावा असेच योगायोग कृपानिधान श्रीराम जुळवून आणत असत. ते लक्षपूर्वक वेद पुराणे ऐकत आणि मग स्वतः धाकट्या भावांना समजावून देत.
श्री रघुनाथ प्रातःकाळी उठून माता पिता आणि गुरु यांच्या पाया पडत आणि त्यांची आज्ञा घेऊन नगरातील कामे करीत असत. त्यांचे चरित्र पाहून महाराज दशरथ मनात खूप आनंदित होत असत. जे व्यापक, अखंड, इच्छारहित, अजन्मा व निर्गुण आहेत, तसेच ज्यांना नाव नाही, रूप नाही, तेच भगवान भक्तांसाठी नाना प्रकारच्या अलौकिक लीला करीत असे. आजच्यासाठी धन्यवाद.